नक्कीच ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा चौथा दिवस आपल्यासोबत स्वतः डॉक्टर बबनराव तायवाड आहेत. सर, तुमच्या साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे. तुमचे धरणं प्रदर्शन सुरू आहे. मात्र काल ज्या काही मुंबईमध्ये घडामोडी झाल्या, कोर्टानं जे आहे ते जरांगे पाटलांना फटकारलं की ज्या पद्धतीनं मुंबईला आझाद मैदान सोडून इतरत्र आंदोलनकर्ते फिरतात त्यांनी 4 वाजेपर्यंत परत यावं आणि जरांगे पाटलांनी स्वतः पाणी आता बंद केलेलं, त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कुणबी आणि मराठा एक आहे. या सगळ्या संदर्भात आता काय तुमची भूमिका? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. सुरुवातीपासून 2 वर्षापूर्वी पण मी तेच बोलत होतो, आता पण तेच बोलतो आहे की आमचा सरसकट जी मागणी होती की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावे, ती देण्यात येऊ नये या मागणीचा 2 वर्षापूर्वी पण आम्ही विरोध केला, आता पण आम्ही विरोध करतो आहे. आणि आपण बघितलं असेल की परवा त्या आंदोलनकर्त्यांनी तो शब्द मागे घेतलेला आहे आणि सरकारने सुद्धा आज सर्व वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत, उपसमितीने काल डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही ओबीसीतनं आरक्षण देऊ शकत नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा देऊ शकत नाही. सरकारने एवढं मोठं आव्हान केल्यावर आंदोलनकर्त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि काल कोर्टाने जो काही आदेश दिला त्याचं पालन करून काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. आम्ही पण 4 वाजेपर्यंतच्या गतिविधीवर लक्ष ठेवून आमचं आंदोलन सुरू आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तुम्ही धक्का लागू देणार नाही, मात्र कोर्टानं काल आदेश दिल्यानंतर आज मुंबई पोलिसांना जरांगे पाटलांना नोटीस बजावलेली आहे आणि ते आदेशाचं उल्लंघन करतात असं त्या नोटिशीत आहे. त्यांनी जे त्यांना नियम घालून दिले होते त्यांचं पालन करावं अशा सूचना केलेल्या आहे. काय वाटतं तुम्हाला इथून पुढे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं? नाही, हे बघा की काल आंदोलनकर्ते आणि सरकार दोघांनाही उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहे की 4 वाजेपर्यंत दोघंही मिळून मुंबई खाली करा. आता दोघंही कुठल्या प्रकारचं हे वापरतात, तंत्र वापरतात आणि मुंबई खाली करून मुंबईतील नागरिकांना दिलासा देतात, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत की सरकार काय भूमिका बजावतात. आंदोलन काल मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आपल्या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की आपण उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचं पालन करावं आणि आपल्याला हे मुंबई सोडून जिथे जिथे आपल्याला जाता येईल तिथे तिथे आपण जावं. अशा प्रकारे जर झालं आणि शांततेने आंदोलन करण्याचा सर्वांना मार्ग आहे, मोकळा आहे, संविधानिक अधिकार आहे, पण आपल्या आंदोलनामुळे इतर नागरिकांना त्रास होईल असं कृत्य कधी आंदोलन करण्याकर्त्यांकडनं अपेक्षित नसते. आज 4 वाजेपर्यंत मला आशा आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन होऊन या आंदोलनामध्ये शांतता निर्माण होईल. सर, आज मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर आहेत. गेल्या वेळी ज्यावेळी तुम्ही नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं होतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आंदोलनस्थळी भेट देऊन तुम्हाला आश्वस्त केलं होतं. आज देखील मुख्यमंत्री तुम्हाला भेट देणार आहे का किंवा तुमच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावणार आहेत का? तुमची काही चर्चा झाली काय संदर्भात? नाही, कुठलीही चर्चा झाली नाही. पण आपण हे बघा, आपण पण काल होता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या राज्याचे माननीय गृहराज्यमंत्री पंकजी भोयर यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी इथे सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहो आणि सरकारने आपल्याला आश्वस्त करायला सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही. ओबीसीचं जे 27% संविधानिक आरक्षण मिळत आहे ते जसंचा तसं भविष्यामध्ये सुद्धा कायम राहील. आणि दुसरी जी आमची मागणी होती की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देऊ नका, ते आंदोलनकर्त्यांनीच परवा तो शब्द मागे घेतला आणि सरकारने सुद्धा काल ते स्पष्ट केलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये विरोधकांच्या मागणीवर जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या आंदोलनाला भेट देतील किंवा नाही याविषयी मी साशंक आहे. माझी तशा प्रकारची अपेक्षा सुद्धा नाही, कारण त्यांचे प्रतिनिधी होऊन त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. म्हणजे तुमचं समाधान झालेलं आहे. सर, एक प्रश्न असा आहे की उपसमितीच्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या संदर्भात जे आहे ते सरकार एक GR काढेल अशी माहिती समोर येत आहे, जी मनोज जरांगे पाटलांनी जी त्यांची मागणी होती. जर कुठला GR निघाला तर तो तुम्हाला मान्य असेल का किंवा तो तुमच्या ओबीसीसाठी हितावह असेल का? नाही, आम्ही जो ड्राफ्ट GR आज येणार आहे, अंतिम GR नाही आहे तो, त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत. त्याचं जोपर्यंत आम्ही अवलोकन करत नाही, वाचत नाही, त्याच्यामध्ये काय अटी शर्ती घातलेल्या आहे ते वाचल्यावरच, त्याचं अवलोकन केल्यावरच आम्ही त्याच्यावरती कॉमेंट करू. पण माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे या देशामध्ये आणि राज्यामध्ये जो प्रचलित कायदा आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या वैयक्तिक महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर
किंवा सरकार जे काही कागदपत्रे अधिकृत म्हणून घोषित करतील त्या कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद सापडत नाही तोपर्यंत सरकार कुणाचंही असो ते जात प्रमाणपत्र निर्गमित करू शकत नाही. नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि काल हायकोर्टानं सांगितल्याप्रमाणे आज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकार आणि स्वतः जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं लक्ष लागून असल्याचं बबनराव तायवाड यांनी स्पष्ट केलं.